कंबाईंड पूर्व परीक्षा 2023ला शेकडेवारीच्या बेसिक कन्सेप्टवरती प्रश्न आला होता. प्रश्न काय होता पहा, आगगाडीचे प्रवास भाडे 20% वाढले, पुन्हा सलग 2 महिन्यामध्ये 10% व 25% वाढ झाली, तर एकूण किती टक्क्याने वाढ झाली? साधी गोष्ट आहे, टक्क्यामध्ये विचारलंय. 100 मानून घ्या, वाढ झाली की प्लस करायचं. पहिल्यांदा 20% वाढ झाली म्हणजे 120/100, पुढे वाढ झाली 10% म्हणजे 110/100, पुढे झाली 25% वाढ म्हणजे 125/100. याचा जो आकडा येणार आहे तो तुमचा जो काय बदल झाला तो कळून देईल. बघा, 100ला 100 गेलं, ह्या शून्याला हा शून्य गेला, परत ह्या शून्याला हा शून्य गेला. पुढे पाहिलं तर 25चा भाग द्या, 25×100, 25 125, 4ने भागलं, 4 त्रिक 12, 11 त्रिक 33, 3 गुणिले 11 गुणिले 5, 11 त्रिक 33, 33 5 165. म्हणजे 100चं रूपांतर 165 होतंय, म्हणजे 65ने वाढलं, 65% वाढ. ऑप्शन नंबर 1 बरोबर.